या परिसरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या तिकडे सोडवत होते. मी उद्याची गोष्ट करत नव्हतो, मी कालची गोष्ट करत होतो. सुप्रियाताई आणि अजितदादांबद्दल बोलत होतो. पण राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल काय? कारण जवळीकता वाढत चालली, कुटुंब म्हणून एकत्र येत आहे, काय नेमकं पुढे? नाही, इथं मी एक तर राजकीय भूमिकेतून आलेलोच नाही आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तो जो काही एकत्र येण्याचा विषय होता दादांनंतर तो काय तसा राहिलेला नाही. आणि शेवटी तो नेत्यांच्या हातामध्ये तो विषय असतो. आणि इथं येण्याचं कारण हे दादांकडे बघून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि याच्यात कुठंच सॉफ्ट कॉर्नर कुठं असावा, नाही तर कोणाला काही वाटावं नाही, सगळंच असं नाही. भूमिका घेत असताना मनात जी भूमिका ती कृतीतून पण दाखवावी. माझ्या मनात होतं की दादांसाठी हे पोटनिवडणुकीमध्ये दादांकडे बघून प्रचाराला यावं. मी आलेलो आहे. त्यामुळे याच्यात मी कुठलंच राजकारण तिथं करत नाही. आणि ते जे चर्चा आहे एकत्र येण्याची, मला असं वाटतं दादांनंतर ती चर्चा आमच्या पक्षात तरी आता काही उरलेली नाही.